विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे आजच्या कार्यक्रमाच्यासाठी ज्यांनी चव्हाण साहेबांच्या आयुष्यातला फार काळ घालवला असे त्यांचे सहकारी आणि एकेकाळी केसरी वृत्तपत्राचे संपादक श्री रामभाऊ जोशी, श्री अण्णासाहेब डांगे, श्री पुजारी, विनायकराव पाटील, आमदार सीमाताई हिरे, आमदार हेमंत टकले, आमदार जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर, विद्यापीठाच्या बद्दल आस्था असलेले आपण सगळेजण आणि सहकारी बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, आजचा दिवस हा यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचा दिवस आहे. या दिवशी मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं अशांच्यापैकी एकाची निवड करून त्यांना यशवंतराव चव्हाणांच्या नावानं एक पुरस्कार देत असतो. आणि आजच तो पुरस्कार मुंबईमध्ये आहे श्री विजय केळकर यांना. विजय केळकर हे भारताचे अर्थसचिव होते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे, त्याचे संचालक होते. देशातली पेट्रोलियमच्या संबंधीची नीती ठरवणारी जी केंद्र सरकारची समिती होती त्याचे प्रमुख होते. देशामध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक मालाला किंमत कशी ठरवावी या प्रकारची सरकारला दिशा देण्याच्यासाठी नेमलेल्या कमिटीचे प्रमुख होते. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक असमतोलाचा प्रश्न आहे, त्याचा अभ्यास करून राज्यकर्त्यांना एक स्वच्छ मार्गदर्शन करण्याच्या संबंधीची जबाबदारी सोपवलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. आणि त्यांना हा पुरस्कार आज दिला जातो. पण तो देण्याच्या पूर्वी मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे की त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याच्या पूर्वी मला नाशिकला येता आलं आणि चव्हाण साहेबांच्या नावानं आज संपूर्ण देशामध्ये जी खुली विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये दिल्लीचं भारत सरकारचं इंदिरा गांधी विद्यापीठ सोडल्याच्या नंतर दर्जा आणि व्याप्ती आणि योगदान या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या विद्यापीठाचा नावलौकिक संपूर्ण देशामध्ये आहे त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये मला आज या ठिकाणी येता आलं. इथं आल्याच्या नंतर आपण लाखो व्यक्तींना ज्ञान देण्याच्या संबंधीचं काम करत असतो. कारण मला कोणीतरी सांगत होतं की माझ्या कुटुंबातले माझे आजोबा वयाच्या 82व्या वर्षी या ठिकाणी MA झाले म्हणून.
याच्या आधी पदवीधर इथंच झाले. मग तुम्ही 80 वर्षाचे असा, 85 वर्षाचे असा, तुम्ही शेती करत असा, एखाद्या कारखान्यामध्ये काम करणारे असा, शेताच्या शिवारामध्ये कष्ट करणारे शेतमजूर असा, या सगळ्यांना उच्च शिक्षण, उच्च विद्या विभूषित होण्याची संधी आज या विद्यापीठाच्या वतीनं केली जाते, दिली जाते. माझ्या मते चव्हाण साहेबांना जो एक सुविद्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्र उभा करण्याच्या संबंधीचा विचार त्यांच्या मनामध्ये होता, त्याची आज पूर्तता या विद्यापीठातून या ठिकाणी होते. आणि त्या चव्हाण साहेबांच्या जीवनाचं यथार्थ दर्शन हे सगळ्या नव्या पिढीला समजावं, याचं एक अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रदर्शन आणि कलादालन आज या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीनं उभं केलं. ते या देशातल्या समाजाला आणि नव्या पिढीला समर्पित करण्याच्या संबंधीचा सोहळा आज या ठिकाणी होतो आहे, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून कुलगुरू माणिकराव आणि त्यांचे सगळे सहकार्यांना मी धन्यवाद देतो की अतिशय मर्यादित कालखंडामध्ये तुम्ही हे काम या ठिकाणी केलं आणि हे काम देखणं केलेलं आहे. माझी खात्री आहे की इथून पुढं नाशिकला यानं त्या कामाच्या निमित्तानं जे जे येतील ते गोदेमध्ये स्नान करण्याच्यासाठी जेवढ्या औत्सुक्यानं जातील, तेवढ्याच आत्मीयतेनं औत्सुक्यानं या प्रांगणामध्ये येतील आणि या कलादानाला भेट देऊन चव्हाण साहेबांचं या देशाच्या स्वातंत्र्याच्यापासून देशाच्या उभारणीमध्ये काय योगदान होतं याचं ज्ञान समजून घेण्याच्याबद्दलची काळजी घेतील. आणि म्हणून विद्यापीठाला मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. ज्या ज्या वेळेला मी विद्यापीठामध्ये येतो त्यावेळी काहीतरी नवीन या ठिकाणी बघायला मिळत असतं आणि मला समाधान आहे त्याचं. काल आम्ही गप्पा मारत असताना सहजच सांगितलं की हा विद्यापीठाचा निर्णय ज्यावेळी झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये फार वाद झालेला होता. विद्यापीठ कुठं काढायचं, कोणतं काढायचं. पुणे विद्यापीठाचे 2 भाग करायचे, मग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ काढायचं, मग ते जळगावला असावं का नाशिकला असावं का धुळ्याला असावं, या संबंधीचा संघर्ष झाला. वृत्तपत्रकारांनी आपली लेखणी झिजवली आणि जनमानसामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार केलं आणि मोठी चिंतेची परिस्थिती होती. त्यावेळी माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून एक विचार होता की महाराष्ट्रामध्ये एक मुक्त विद्यापीठाच्या संबंधीचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि तो निर्णय त्यावेळेला मी नाशिकला करण्याच्याबद्दलचा विचार करत होतो आणि तो येऊन इथे निर्णय घेतला. जागा येऊन मी पाहिली, गंगापूर धरणाच्या परिसरातली ही जागा मला अतिशय योग्य वाटली. निर्णय घेतला, टीका झाली. पहिल्यांदा काही लोकांनी सांगितलं की आम्ही मागत होतो विद्यापीठ, यांनी आमच्या हातात खुळखुळा दिला. आता या सगळ्या आमच्या मित्रांना हे लक्षात आलेलं आहे की याचा उल्लेख मगाशी माणिकरावनी केला की कुठल्याही क्षेत्रामध्ये लोकांची नियुक्ती करण्याच्या संबंधीचा प्रश्न ज्यावेळेला येतो आणि विशेषतः शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधीच्या क्षेत्रामध्ये त्यावेळेस संबंध राज्यातले एकंदर विद्यार्थ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यापेक्षा अधिक नियुक्ती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची केली जाते आणि आज 10 लाखाच्या पेक्षासुद्धा अधिक लोक याचा फायदा घेतात. याचा अर्थ आज महाराष्ट्रातलं क्रमांक 1चं हे विद्यापीठ झालं, हा निष्कर्ष आपण या ठिकाणी काढला तर त्यामध्ये काही गैरवाजवी नाही.
आज अनेक प्रकारे अनेक विषयावर आपण दिवसभर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. यशवंतराव चव्हाणांच्या जीवनाबद्दल, महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाच्याबद्दल, भारताच्या उभारणीतल्या त्यांच्या स्थानाच्या संदर्भात, आंतरराष्ट्रीय जगामध्ये त्यांनी केलेल्या दाखवलेल्या कर्तृत्वाच्याबद्दल आणि यशवंतराव चव्हाण व्यक्ती म्हणून या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी परिसंवाद आहे, चर्चा आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये भाग घेण्याच्यासाठी या ठिकाणी आले. ते अण्णासाहेब डांगे असोत, रामभाऊ जोशी असोत, पुजारी असोत, विनायकराव दादा असोत आणि आणखीन काही लोक येणार आहेत. त्या सगळ्यांचे या संदर्भातले विचार आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतील. चव्हाण साहेब हे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले, खस्ता खाऊन शिकलेले, आयुष्याचा सुरुवातीचा काळ हा अत्यंत संघर्षात गेलेला, पण देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात आणि गांधींनी सांगितलेल्या भारताच्या उभारणीच्या संबंधीचं स्वप्न कृतीमध्ये आणण्याच्या संदर्भात सातत्यानं विचार करणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या काळामध्ये त्यांचं होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपत आल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची द्विधा अवस्था होती. त्या कालखंडामध्ये या देशामध्ये लोकमान्य टिळकांचा एक विचार, ज्याच्यात स्वातंत्र्याचा पुरस्कार होता, आणि आगरकरांचा एक विचार की ज्याच्यामध्ये सुधारण्याच्या संबंधीची भूमिका मांडली जात होती. या प्रकारचं द्वंद्व त्या काळातल्या नव्या पिढीच्या मनामध्ये होतं. यशवंतरावजी सुद्धा सांगत असत की माझ्याही व्यक्तिगत जीवनामध्ये हे द्वंद्व सुरू होतं. समाज सुधारण्याच्या रस्त्याने आपण जायचं, सत्यशोधकाची चळवळ जी महात्माराव ज्योतिबा फुल्यांनी सुरू केलेली होती त्याच्यात सहभागी व्हायचं. तर लोकमान्य टिळक सांगतात, महात्मा गांधी सांगतात, जवाहरलाल नेहरू सांगतात, त्या स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये आपण सहभागी व्हायचं. हे द्वंद्व त्यांच्या मनामध्ये होतं आणि ते या निष्कर्षाशी आले की समाज प्रबोधन, समाज सुधारणा या देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. पण पारतंत्र्याचा विचार हा देश आणि समाज कधी स्वीकारू शकत नाही. स्वातंत्र्याची चर्चा इतर कोणत्याही विषयाची होऊ शकत नाही आणि म्हणून स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सहभागी होण्याच्या संबंधीचा विचार त्यांनी आयुष्यामध्ये शिकला आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी झोकून दिला. अनेक वेळेला फरारी झाले, तुरुंगामध्ये गेले. लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला सुद्धा हे फरारी असताना वेणूताईंना यातना सहन करायला लागल्या, मारझोड झाली. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरयष्टीवर कायमचा झाला. या सगळ्या दुःखातून, संकटातून, आव्हानातून चव्हाणसाहेब गेलेले होते. 1946 साली त्यावेळेला सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं विधानसभेला निवडणूक लढवण्याच्या संबंधीचा अधिकार, संधी त्यांना प्राप्त झाली आणि त्यावेळच्या मुंबई राज्यामध्ये विधिमंडळामध्ये ते सदस्य म्हणून निवडून गेले. त्या काळामध्ये साताऱ्यामध्ये एक प्रकारचं वैमनस्याचं वातावरण होतं आणि वैमनस्याचं वातावरण असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या. ज्यांच्या कुटुंबामध्ये त्या हत्या झाल्या होत्या त्या कुटुंबियांचे काही लोकांच्या संबंधीचे आक्षेप होते. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या बद्दलचा सुद्धा गैरसमजुतीनं आक्षेप होता.
आणि त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला होण्याच्या संबंधीची शक्यता होती. एका ठिकाणी त्यांचा मुक्काम होता, तांबव गाव, कराड तालुक्यामध्ये. रात्रीच्या वेळेला त्यांना काय वाटलं माहिती नाही, त्यांनी ते गाव सोडलं आणि कराडच्या रेल्वे स्टेशनवर गेले आणि विचार करत होते काय करावं. आणि त्याच वेळेला पुण्याकडे जाणारी कुठली तरी रेल्वे आली आणि त्याचा सिग्नल पडला. तिचा सिग्नल पडलेला पाहिला आणि तो सिग्नल पाहिल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की हा आपल्याला एक प्रकारचा संदेश दिसतोय. त्या गाडीमध्ये बसले आणि पुण्यामध्ये गेले आणि त्या रात्री त्यांचा मुक्काम ज्या ठिकाणी होता तिथं हल्ला झाला आणि तिथं झोपलेल्या माणसाची हत्या झाली. आणि हत्या झाली ती व्यक्ती चव्हाण साहेब आहेत अशी समजून त्यांची हत्या झालेली होती. मला आठवतं आहे, रामभाऊ कदाचित सांगतील, नियतीचा हात म्हणून त्या संदर्भातला लेख हा केसरीमध्ये का कशात रामभाऊ लिहिला होता? हा तुम्ही कारण मला तो मी नियतीचा हात हा लेख माझ्या वाचनातला मला स्मरण होतं. आणि नियतीनं त्याला एक रस्ता दाखवला आणि त्या रस्त्याने त्यांनी मार्गक्रमण सुरू केल्याच्या नंतर तो मार्ग कधी थांबला नाही. ज्यावेळी त्यांचा श्वास थांबला त्याच वेळेस तो थांबला. राज्यामध्ये संघर्ष झाला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर 1948 साली त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट काय त्याला म्हणतात मराठीमध्ये, वाहतूक नाही पण ते पोर्टफोलिओला वेगळं नाव आहे. तर ट्रान्सपोर्ट याच्यातून STची स्थापना झाली. हा विभागाचे ते मंत्री होते. या देशातली या राज्यातली ST सर्व्हिस ही त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्यावेळी ते STमध्ये बसलेले होते. मला आठवतं आहे यापूर्वी एकदा मी विरोधी पक्षाचा नेता असताना मी एक शेतकरी दिंडी काढली होती नागपूरला, जळगावपासून. आणि त्या दिंडीला आम्ही चव्हाण साहेबांना बोलवलं होतं. ते आले अमरावतीच्या जवळ, पोहरादेवी नावाचं गाव होतं आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी ती दिंडी अडवायची ठरवली आणि त्या दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांना अटक केली. त्याच्यात चव्हाण साहेबांना अटक केली, मलाही अटक केली, आणखीन अनेकांना अटक केली. आणि अटक केल्याच्या नंतर ST बसमध्ये आम्हा सगळ्यांना बसवलं आणि भंडाऱ्याला नेलं. मी चव्हाण साहेबांना विचारलं की तुम्ही STत कधी बसला होता? ते म्हणजे 48 साली ST बस पहिली सुरू केली तेव्हा मी बसलो, त्यानंतर आत्ता बसलो. तर 48 साली सामान्य माणसाच्या प्रवासाच्यासाठी सुलभपणानं व्यवस्था असावी या संदर्भातला हा निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतलेला होता. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला एक प्रकारचं वेगळं वातावरण होतं. राज्य वाढलं, त्या राज्याला विशाल द्विभाषिक म्हणून राज्य ओळखलं जायचं. गुजरात, महाराष्ट्र, विदर्भाचा भाग हा सगळा त्याच्यामध्ये एकत्र आला. मोरारजीभाई प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर आणि मोरारजीभाईंच्या नंतर राज्याचं नेतृत्व करण्याच्या संबंधीचा विचार आला आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांनी नेतृत्व करावं ही भूमिका त्यावेळेला मांडली गेली. आणि त्याच वेळेला काँग्रेसच्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रचंड योगदान देणारे दुसरे त्याच तोलामोलाचे नेते भाऊसाहेब हिरे यांना पाठिंबा द्यावा असा म्हणणारा एक मोठा वर्ग होता की त्या वर्गामध्ये नाशिक जिल्हा जवळपास सबल होता. 1-2 लोक सोडले, दादासाहेब बेडकर आणि काही लोक. पुणे जिल्हा सबल होता, जळगाव जिल्हा सबल होता आणि काही जिल्हे असे होते की ज्या सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा हा भाऊसाहेब हिरेंना होता.
पण त्यावेळेला विदर्भ आणि गुजरातमधल्या लोकांनी चव्हाण साहेबांना पाठिंबा दिला. ती निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्यासाठी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले आणि मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. 56 सालची ही गोष्ट आहे. मुख्यमंत्री झाले. कराडला मोठा सत्कार झाला. त्यांची घरची पार्श्वभूमी काय होती हे सांगण्याच्यासाठी मी सांगतोय. सत्कार झाल्याच्या नंतर संध्याकाळी ते घरी गेले. विठाबाई त्यांच्या मातोश्री त्यांचं दर्शन घेतलं. लोकांनी सांगितलं की यशवंतराव मुख्यमंत्री झाले. विठाबाईंचे यजमान चव्हाण साहेबांचे वडील हे बेरीफ होते, कोर्टामध्ये जाहीर करणारे, आणि त्यामुळे त्यांना फारसं काही माहीत नव्हतं. चव्हाणसाहेब मुख्यमंत्री झाले हे सांगणाऱ्यांनी हे वृत्त त्यांना सांगितल्याच्या नंतर विठाबाईंनी त्यांना विचारलं, मुख्यमंत्री झाला म्हणजे काय झालं? आपल्या तालुक्याचा रावसाहेब असतो त्याच्या एवढा मोठा झाला का? रावसाहेब म्हणजे तहसीलदार, म्हणजे त्या माऊलीला तहसीलदारपेक्षा कोणी मोठा असतो हे माहीत नव्हतं. इतकी ती साधी माऊली, आणि त्या माऊलीचा हा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि पुढे देशाचं नेतृत्व करण्याच्यासाठी राज्य त्यांनी सांभाळलं. अस्वस्थता होती महाराष्ट्रामध्ये. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ताटवली. काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्णपणाने पराभव झाला. नाशिक जिल्हा असो नाही तर आणखीन असो, मला वाटतं इथं गोविंदराव देशपांडे आणि भाऊसाहेब हिरे एकशे निवडून आले. त्याचा जवळपास सगळ्यांचा पराभव झाला. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरचे शंकरराव बाजीराव पाटील निवडून आले, बाकी एकही व्यक्ती निवडून आले. पण बहुमत होतं त्यामुळे राज्य टिकलं. मोरारजीभाई देसाईंना स्वतंत्र महाराष्ट्र करण्याच्या संबंधीची संकल्पना मान्य नव्हती. गुजरातसह हे राज्य चालवलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आणि देशामध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नंतर मोरारजीभाई देसाईंचं स्थान त्यावेळेला जवळपास क्रमांक 2चं होतं. यशवंतरावांची मनामधून महाराष्ट्र हे वेगळं राज्य व्हावं इच्छा होती, पण त्याला काँग्रेस नेतृत्वाचा त्या काळामध्ये राष्ट्रीय पातळीवर पाठिंबा नव्हता. त्याच कालखंडामध्ये श्रीमती गांधी त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा झाल्या आणि चव्हाण साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षांना महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं मन काय हे 1, 2, 3 बैठकीमध्ये समजून सांगितलं. आणि त्यांच्या मदतीनं जवाहरलाल नेहरूंचं मत परिवर्तन करण्याच्यासाठी चव्हाणसाहेब यशस्वी झाले. आणि त्यामधून 1 मे 1960 साली या राज्याची निर्मिती झाली. गुजरात वेगळं राज्य झालं, महाराष्ट्र वेगळं राज्य झालं. आणि आज या मराठी भाषिकांच्या राज्याच्या निर्मितीमध्ये एक महत्त्वाची पायाभूत कामगिरी ही चव्हाणसाहेबांनी केली. आणि ते राज्य यशस्वी व्हावं यासाठी त्या राज्याला एक योग्य प्रकारची दिशा देण्याच्या संबंधीचं काम त्यांनी सातत्यानं केलं. त्यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणावर प्रचंड विश्वास होता. सत्ता ही शेवटच्या माणसाच्या हातात गेली पाहिजे. निर्णय घेण्याची प्रक्रिया ही लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाच्या हातात असली पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये वसंतराव नाईकांच्या नेतृत्वाखाली, वसंतराव नाईक त्यावेळी मंत्री होते, पंचायत राज्य स्थापन करण्याच्यासाठी एक समिती स्थापन केली. त्या समितीचा निर्णय आला. तो निर्णय पुढे ठेवून पंचायत राज्य आणि जिल्हा परिषदेची स्थापना करण्याची एक महत्त्वाची धोरणात्मक भूमिका ही चव्हाण साहेबांनी घेतली. मला आठवतं आहे की त्यावेळेला मी कॉलेजमध्ये शिकत होतो, पण महाराष्ट्राच्या तरुणांचं नेतृत्व माझ्याकडे होतं आणि त्यामुळं साहजिकच सुसंवाद होत असे. त्यांची भाषणं ऐकायला मिळत असत. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की पंचायत राज्याच्या माध्यमातून खेड्यापाड्यातला सामान्य तरुण हा मला उद्या प्रशासक बनवायचा आहे. व्यवस्थापनाची संकल्पना
ही खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसाच्या पिढीमध्ये, नव्या पिढीमध्ये रुजवण्याच्यासाठी त्याला संधी द्यायची असेल तर पंचायत राज ज्याला पर्याय नाही तो निर्णय घ्यायचा अधिकार मला खाली द्यायचा आहे आणि त्यामधून नेतृत्वाची नवी फळी तयार करायची. ती झाली फळी तयार. किती तर नावं सांगता येतील. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पंचायत समितीतून आले, उपसभापती होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक लोक येऊन गेले की ज्यांची सरपंच म्हणून सुरुवात झाली, उपसभापती म्हणून झाली, सभापती म्हणून झाली, जिल्हा परिषदेचे चेअरमन झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि त्यामधून समान महाराष्ट्राचं नेतृत्व आणि प्रशासन चालू शकतील अशा प्रकारची कर्तृत्वाची पिढी ही महाराष्ट्रामध्ये झाली. राजकीय पक्ष कोणी असो, पण या प्रकारचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठिकठिकाणी जिल्ह्यातून शोधून काढलं, त्यांना शक्ती दिली, त्यांच्या हातामध्ये कारभार दिला. विकेंद्रित प्रशासनाच्या संबंधीचा आदर्श हा चव्हाण साहेबांच्या दृष्टीमधून मिळाला आणि ही भूमिका त्यांनी घेतलेली होती. सहकारी चळवळीच्या संबंधीचं त्यांचं योगदान प्रचंड होतं. चळवळीमध्ये त्यांची भूमिका वेगळी होती. ते या सगळ्यांना पाठिंबा द्यायचे. कोणी साखर कारखाना करतोय, कोणी सूतगिरणी करतोय, कोणी भूविकास बँक करतोय, कोणी सोसायटी करतोय आणि त्याच्या पाठीमागे त्यांची भूमिका ही होती की मला सामान्य माणसातून उद्योजक तयार करायचे. सामान्य माणसामधून व्यवस्थापन शास्त्राच्या संबंधीची आस्था असलेली एक पिढी मला तयार करायची आहे आणि ती पिढी उद्याच्याला महाराष्ट्र समर्थपणानं चालवेल आणि त्यासाठी माझे हे सगळे प्रयोग चाललेले आहेत. अनेक माणसं तयार झाली. वसंतदादा पाटील 7वी शिक्षक. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यामध्ये मी अनेकांच्यावर काम केलं मंत्री म्हणून. मुख्यमंत्री मी महाराष्ट्रातले अनेक बघितले. माझ्या मते शिक्षण मर्यादित असतानासुद्धा स्ट्रॉंग कॉमन सेन्सच्या जोरावर सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करून उद्याचा महाराष्ट्र उभं करण्याच्यासाठी दादांना जी दृष्टी होती तशा प्रकारची दृष्टी ही फार क्वचित लोकांना देशामध्ये बघायला मिळते. आणि असे हे सबन दृष्टीचे कर्तृत्वान नेतृत्वाचे अनेक महत्त्वाचे व्यक्तिमत्व हे चव्हाण साहेबांनी तयार केलेलं होतं. त्या सहकारी चळवळीमधलं धनंजयराव गाडगीळांचं मार्गदर्शन आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जिल्ह्यातून तयार होणारी ही पिढी, यामधून उद्याचा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक उभारणीच्या संबंधीची संकल्पना ही कृषीमध्ये आणण्याच्यासाठी हे उद्योजक तयार करण्याच्या संबंधीचं कामकाज हे चव्हाण साहेबांच्या दृष्टीतून झालं. आज त्याचे परिणाम आपल्याला देत आहेत. ते दुष्परिणाम असतील तर ते दुरुस्त करता येतील, पण परिणाम निश्चित बघायला आपल्याला सगळ्यांना मिळेल. अनेक अशा प्रकारचे निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतले. त्यांची भाषणं ऐकणं इच्छाही नसायची. 1958 साली मी कॉमर्स कॉलेजला पुण्यात शिकत होतो आणि चव्हाण साहेबांचं भाषण म्हणल्याच्या नंतर आम्ही 30-40 मैल सायकलवरनं जायचो आणि त्यांची भाषणं ऐकायचो. मला आठवतं आहे, उजनी म्हणून धरण आहे, पुणे जिल्ह्याची हद्द जिथं संपते सोलापूरला जाताना, तिथं ती भीमा नदी, त्या नदीचं नाव त्यानंतर चंद्रभागा होते. जी पंढरपूरला चंद्रभागा जाते ती त्या इंदापूर तालुक्याच्या सीमेवर आढळली. आणि त्या धरणाचं उद्घाटन करण्याच्यासाठी चव्हाण साहेबांना बोलवलं होतं. शंकरराव चव्हाण त्यावेळेस पाटबंधारे मंत्री होते. मी कसला तरी मंत्री होतो, आठवत नाही मला, पण मी मंत्री होतो. चव्हाण साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. 50,000च्या पेक्षा खेड्यापाड्यातली माणसं जमलेली होती आणि ती सबन नदी पंढरीला जायची आहे, त्याचं वर्णन त्यांनी सुरू केलं. त्यांनी सुरू करत असताना सांगितलं की अरे पांडुरंगा, माझ्या महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला माणूस
जगत भांड्याचा विचार न करता, उन्हातानाचा विचार न करता, काट्याकुट्याचा विचार न करता, आषाढीला नाहीतर कार्तिकीला तुझ्या दर्शनाच्यासाठी वाट तुडवत येतो आणि तुझं दर्शन त्या ठिकाणी घेतो. त्याच्यापूर्वी चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि तुझं दर्शन घेतो. तुझ्याकडे माझं सागर आज वेगळं आहे. माझं सागर हे आहे की तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली. ती चंद्रभागा त्या पंढरपूरला त्या स्वरूपात जाणार नाही. आणि त्यामुळं चंद्रभागा अडवल्याच्यामुळं त्या बळीराजाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन होणार आहे, त्या परिवर्तनामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याच्यासाठी तुझ्या दर्शनास प्रतिवर्षी आषाढी कार्तिकीला त्याला येता येईलच असं नाही, पण तुझी चंद्रभागा आम्ही या ठिकाणी अडवली आणि त्या अडवण्याच्यामुळं त्याच्या शिवारामध्ये पाणी जाईल आणि त्याचा शाळू म्हणजे ज्वारी, त्या शाळूला जी कणसं येतील त्या कणसाच्या दानामध्ये हा बळीराजा पंढरीला नाही आला तर तू त्या दाण्याच्या माध्यमातून त्याला दर्शन दे. त्या दर्शनाला तो भुकेलेला. ते भाषण त्यावेळेला चव्हाण साहेबांचं होतं. त्या उजनीच्या संदर्भातलं मला आठवतं आहे. चंद्रभागा तुझी मी ही अडवली. अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यातली. त्यांची वास्तव म्हणजे एक मेजवानीच असायची, विचाराची असायची, संदेशाची असायची. व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये कसं वागावं, उच्चारण कसं करावं या संबंधीचं एक मार्गदर्शन असायचं. एक दिवशी ते जात होते बीडवरनं पैठण आणि पैठणवरनं औरंगाबादला. मुख्यमंत्री होते. पैठणच्या अलीकडे त्यांची गाडी अडवली. एका म्हातारीने 80 वर्षाच्या हात करून मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली. त्यांनी सांगितलं ड्रायव्हरला थांबव. म्हातारी थांबलेली दिसती उन्हातानामध्ये. गाडी थांबली. चव्हाणसाहेब गाडीतनं खाली उतरले. त्या वयस्कर भगिनीकडे गेले आणि तिला विचारलं, माऊली तू हात केला, गाडी थांबवली? होय म्हणले, मला यशवंतराव चव्हाणांना बघायचं आहे. ते म्हणले, मीच यशवंतराव चव्हाण. तिने आपली चंची असते ना, असं एक पदराच्या आत असं एक पाकिट ठेवलेलं, ते काढलं आणि त्याच्यातनं एक चांदीचा रुपया होता. तो यशवंतरावांच्या हातात दिला. यशवंतरावांनी विचारले, माऊली हे कशासाठी? नाही म्हणजे सगळा समाज सांभाळण्याचं काम तुला नियतीने दिलेलं आहे, तुला खाऊसाठी म्हणून म्हातारीचा हा रुपया. चव्हाण साहेबांनी तो रुपया जन्मभर ठेवला. त्यांच्या घरी ज्या वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये तो रुपया त्यांनी ठेवला. आणि कधी काळी आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला की त्यांच्या डोळ्यात असं पाणी यायचं त्या म्हातारीचं स्मरण होण्याच्यासाठी. तसे अत्यंत भावनाशील ग्रस्त होते. लोक राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल बरंच काही उलटं सुलटं लिहायचे, पण व्यक्तिगत जर जीवन त्यांचं बघितलं तर ते अत्यंत भावनाशील अशा प्रकारचे ते व्यक्तिमत्व होते. आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं? राज्य महाराष्ट्र उभं केलं. देश संकटामध्ये असताना देशाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आणि सैन्याचा गेलेला आत्मविश्वास वाढवण्याच्या संबंधीची अत्यंत मोलाची कामगिरी केली. ज्या वेळेला दिल्लीमध्ये साधूंचं आंदोलन झालं आणि सबंध दिल्लीला घेराव घातला, त्या काळामध्ये सबंध प्रशासन व्यवस्था, कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त होईल हे चित्र दिसल्याच्या नंतर गृह खात्याची जबाबदारी त्यांच्या शिरावर टाकली गेली आणि 3 महिन्याच्या आत सबंध देशाची ही कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था योग्य रस्त्यावर नेण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली. आर्थिकदृष्ट्या देश संकटामध्ये असताना देशाच्या अर्थमंत्र्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन त्या अर्थ विभागाला एक प्रकारचा न्याय देण्याचे काम त्यांनी केलं. आणि भारताची प्रतिभा दुनियामध्ये वाढावी यासाठी देशाचा परराष्ट्रमंत्री म्हणून सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम त्यांच्या कालखंडामध्ये झालेलं होतं. पण या सगळ्या काळामध्ये वेळ मिळेल त्यावेळेला त्यांची एकच आवड होती,
एकच त्यांना व्यसन होतं आणि ते व्यसन म्हणजे वाचन. यशवंतरावजी हे प्रचंड ग्रंथप्रेमी होते. ते गेले त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं काय काय करायचं. त्यावेळेस मी आणि कल्लाप्पा आवाडे म्हणून आमचे एक सहकारी होते इचलकरंजीचे, आम्ही दोघं तिघेजणं दिल्लीमध्ये गेलो. ते एक रेस कोर्सवर राहायचे. त्या घरातलं सगळं सामान वगैरे आम्ही घेतलं. काय मिळालं आम्हाला, बँकेचं खातं वगैरे सगळं तपासलं. चव्हाण साहेबांची पुणे जिल्ह्यामध्ये उरळी कांचेच्या जवळ 9 एकर जमीन होती. बँकेमध्ये 27,000 रुपये होते. जो माणूस महाराष्ट्राचा, विशाल महाराष्ट्राचा अनेक वर्ष मुख्यमंत्री होता, देशाचा अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, देशाच्या विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये 35पेक्षा जास्त वर्ष सत्तेच्या प्रांगणात राहिला. त्याच्या बँकेच्या खात्यात 27,000 रुपये होते. बाकी काही नव्हतं, फक्त 5,000 वेगवेगळे ग्रंथ होते. त्यांनी ग्रंथ हे धन मानलं. आयुष्याची सगळी कमाई ही ग्रंथाच्यावर घातली. मला आठवतं आहे की एक दिवशी मी लंडनला गेलो होतो. आणि लंडनला गेल्यावर आमची एक संघटना आहे, कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन, म्हणजे जिथं ब्रिटिश राणीचं राज्य होतं त्या देशातल्या विधानसभा आणि लोकसभा, राज्यसभा यांचं ते संघटन कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन. आणि त्याचा जो सभासद असतो, आता मी महाराष्ट्रात आमदार असतो तर मी ॲटोमॅटिक तिथला सभासद होतो. तर त्या सभासदांना या जिथं राणीचं राज्य होतं तिथल्या विधिमंडळामध्ये सहज प्रवेश मिळतो. तर मी लंडनला जायचो त्यावेळी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चक्कर टाकायचो. एक दिवशी मी तिथे गेलो. काहीतरी कारणानं हाऊस ॲडजस्ट झालं. मग आता ते ब्रिटिश पार्लमेंट बघत असताना लायब्ररीमध्ये गेलो. तिथे एका कोपऱ्यात एक गृहस्थ बसले होते वाचत. त्याचा चेहरा बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं मी काहीतरी या व्यक्तीला कुठेतरी पाहिले. कोण आहे. शेवटी मी तिथल्या एका व्यक्तीला विचारले, कोण आहे ते गृहस्थ? ते म्हणजे एकेकाळचे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर, त्यांचं नाव विल्सन. मी त्यांना पाहिलं होतं ते फिल्ममध्ये किंवा फोटोमध्ये, पण ते फोटो त्यांचे वर्तमानपत्रात पाहिलेले डोक्यात होते. तर मी उठून गेलो विल्सन साहेबांच्या शेजारी, त्यांना नमस्कार केला. त्यांनी सांगितलं की आय एम कमिंग फ्रॉम इंडिया, माय नेम इज सो अँड सो. त्यांनी विचारले की फ्रॉम इंडिया, वी स्टेट. मी त्यांनी सांगितलं महाराष्ट्र. हाऊ इज माय फ्रेंड चव्हाण? चव्हाण, वाय बी चव्हाण. पण त्यावेळेला SB चव्हाणही होतं कुठतरी. आणि त्यांनी सांगितलं वाय बी चव्हाण. मी त्यांना सहजच विचारायला नको होतं, पण विचारलं की तुमची त्यांची मैत्री कशी झाली? त्यावेळी आम्ही दोघंही देशाचे परराष्ट्रमंत्री होतो. त्यावेळी युनायटेड नेशनच्या अधिवेशनाला जायचो. आणि युनोच्या अधिवेशनाला मी सुद्धा 3-4 वेळेला भारताचं प्रतिनिधित्व युनोमध्ये अलीकडच्या काळात केलं होतं. माझ्या मुलींनी गेल्यावरती केलं होतं. आणि मला माहीत आहे की ते युनोमध्ये गेल्याच्या नंतर तिथं आपला विषय जो असलो ज्याच्यात आपल्या देशाला असता आहे तेवढं काम संपलं, 1-2 तासाचं मग सुट्टी असते. म्हणजे अधिवेशन चालतं पण बाकी काही काम नसतं. आणि मग त्यावेळेला 15-15 दिवस त्या ठिकाणी आजूबाजूला फिरणं, पाहणं, भेटीगाठी घेणं याशिवाय दुसरा काही उद्योग नव्हता. तर विल्सननी सांगितलं की ते आणि यशवंतराव दोघे युनायटेड नेशनला आपापल्या देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून होते. म्हणजे आमची मैत्री ह्याच्यातून झाली की ज्या वेळेला युनायटेड नेशनचं काम संपल्याच्या नंतर हॉटेल तिथे युनो प्लाझा नावाचं हॉटेल आहे युनोचं, आणि सगळे युनोचे प्रतिनिधी तिथं उतरतात. त्यावेळी आम्ही सगळे तिथं उतरायचो. आणि म्हणजे मिस्टर चव्हाण वॉज वन पर्सन की हा सतत वाचत बसलेली व्यक्ती असायची. आणि मला वाचनाचा खूप नाद. आणि म्हणून आम्ही नेहमी भेटायचो ते नवीन वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करण्याच्यासाठी. आणि विल्सननी सांगितलं
की माझ्या आयुष्यामध्ये इतकी जगातल्या वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचणारा बहुसूत वाचक मी यशवंतराव चव्हाणांच्या इतका दुसरा कोणी पाहिला नाही. हे ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर एकेकाळचं विल्सन यांचा हा त्यांच्याबद्दलचा अनुभव आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी लिहिलं आहे सुद्धा की परदेशामध्ये गेल्याच्या नंतर मग कधी शेक्सपियरचं स्मारक बघण्याच्यासाठी जातील इंग्लंडला गेलं, कुठं एखादा ग्रंथ लेखक असेल त्या ग्रंथ लेखकाच्या गावी जातील, त्याचं घर बघायला जातील आणि जुन्या आणि नव्या पुस्तकांच्या संबंधीची विक्रीची जी स्थानं आहेत त्या ठिकाणी जातील आणि दुर्मिळ अशा प्रकारचे ग्रंथ एकत्रित करून त्याचं वाचन करत बसतील. यापेक्षा दुसरी आवड त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुठली नव्हती. आणि म्हणून ते गेल्याच्या नंतर आम्हाला 5,000 ग्रंथ मिळाले आणि आम्ही कराडला त्यांचं स्मारक केलं. त्या ठिकाणी ते ग्रंथ ठेवले. नुसतेच ठेवले नाही तर ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर डॉक्टरेट किंवा एम.फिल व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी ते ग्रंथ उपलब्ध करून ठेवले. मुंबईमध्ये सुद्धा त्यांच्या नावाने उत्तम प्रकारचं ग्रंथालय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यामध्ये उभं केलं आणि नव्या पिढीला हे दालन त्या ठिकाणी खुलं केलेलं आहे. आणि म्हणून एक असा वेगळ्या प्रकारचं एक अत्यंत सुसंस्कृत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे यशवंतरावांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या नावाने तुम्ही या ठिकाणी विद्यापीठ चालवत आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या दृष्टीची, त्यांच्या भूमिकेची आज उद्या या ठिकाणी तुम्ही चिकित्सा करून घेताय, तुम्ही जाण करून घेताय. माझी खात्री आहे की उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, नवी पिढी तयार करण्याच्यासाठी आणि सामान्य माणसाला व्यक्तिगत प्रतिष्ठा समाजामध्ये मिळेल कशी याच्याबद्दल अखंडपणाने चिंता म्हणून कृती करणाऱ्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला एका दृष्टीने त्याचा परिचय तुम्हाला या 2-3 दिवसामध्ये निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही. माणिकराव साळुंखे, तुम्ही आणि तुमच्या सहकार्याला मी धन्यवाद देतो की तुम्ही नव्या पिढीच्या समोर हे सवन व्यक्तिमत्व ठेवण्याच्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची विविध अंग ही सांगण्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार. मगाशी जरा मी तुम्हाला आढळलं, तुम्ही गांधी वध म्हणला. एक गोष्ट माझ्या डोक्यामध्ये फार बसली आहे, कारण वध हा राक्षसाचा असतो, वध हा कंसाचा असतो. गांधी हे वध हा शब्द जे वापरणारे आहेत त्याची प्रवृत्तीच वेगळी. गांधींची हत्या करणारी जी होती त्यांच्या मनात वध म्हणताना गांधीजींच्याबद्दलची कल्पना त्यांच्या मनामध्ये काय होती ती त्यांनी समाजामध्ये एवढी रुजवली की आम्ही बोलता बोलता सुद्धा सहज म्हणून जातो. तुमच्या मनात तो विचार नव्हता आहे मला माहिती आहे, पण ते बोलून जातो. म्हणूनच मी तुम्हाला, नाही तुम्ही असं कधी आठवत नाही, पण मला आनंद आहे की आज तुम्ही ज्या व्यक्तीच्या सान्निध्यामध्ये आयुष्यातली काही वर्ष मला दुरून जवळून घालवत आली, मदवेजी झाले, पण सार्वजनिक जीवनामध्ये कसं राहावं, कसा विचार करावं, कसं काम करावं या प्रकारचा आदर्श ज्यांनी आम्हाला दाखवला त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. एक राहिलेलं उदाहरण फक्त मुद्दाम सांगतो की एक दिवशी पार्लमेंटमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी नाव घेतलं, एक तरुण मंत्री होते, अतिशय कर्तबगार मंत्री होते, वक्ते उत्तम होते. आणि एस.एम. जोशींनी काही प्रश्न विचारले. एस.एम. जोशी विरोधी पक्षाचे नेते, तर ते एस.एम. जोशींचं योगदान याच्याबद्दल वादातीत आहे. ते एस.एम. जोशींच्या प्रश्नाचं उत्तर 2दा-3दा त्या मंत्र्यांनी दिलं आणि दिल्याच्या नंतर एस.एमचं काही समाधान केलं. तिसऱ्यांदा उत्तर दिल्याच्या नंतर पुन्हा एस.एमनी तोच प्रश्न विचारला. तर तरुण मंत्र्यांनी सांगितलं की अध्यक्ष महाराज, त्यांचे केस पांढरे झालेत तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या डोक्यामध्ये काही शिरत नाही, आता मला मर्यादा आहे. चव्हाणसाहेब सभागृहामध्ये होते, पटकन उभे राहिले, सभागृहाची माफी मागितली. माझ्या तरुण सहकार्यांनी लोकांच्या प्रतिनिधीच्या संबंधीचे असे अनुद्गार काढणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अशोभनीय आहे. ही चूक माझ्या सहकार्यांच्याकडून पुन्हा होणार नाही हे त्यांनी सांगितलं. तो अनुभव मी गॅलरीतनं बघितला आणि त्याचा परिणाम एक झाला. मला यंदाच्या वर्षी
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि लोकसभेमध्ये एकही दिवसाची सुट्टी न घेता 48 वर्ष पूर्ण होत आहेत. पण या 48 वर्षामध्ये मी माझी बैठकीची जागा सोडून स्पीकरच्या पुढं कधी गेलो नाही किंवा कधी त्या कार्यक्रमाला आठवलं नाही. आणि त्याचं मुख्य कारण चव्हाण साहेबांनी त्यावेळेला एका तरुण मंत्र्याला जो संदेश दिला आणि त्यामार्फत विधिमंडळाच्या लोकप्रतिनिधींनी कसं वागावं या संबंधीचं जे मार्गदर्शन केलं ते माझ्यासारख्याच्या डोक्यामध्ये कायम बसलं आहे. आणि त्याची उपयुक्तता आजही मला होते, याचा मला मनापासून चाललं नाही. या बहुआयामी व्यक्तिगताला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.